हा निवडणूक निकाल सगळ्यांना काही ना काही शिकवणारा ठरला। ज्या मोदींनी देशभरात विकास कामांवर जोर दिला आणि ज्यांच्या राजकीय इच्छाशक्तीमुळे अयोध्येत राम जन्मभूमीवर भव्य राम मंदिर उभं राहिलं, ज्यांच्या कार्यकाळात काशी मथुरेतील मंदिरा अतिक्रमणातून मुक्त होतील अशी देशातील हिंदूंना आशा होती, त्याच मोदींचं वाराणसीत मताधिक्य मोठ्या प्रमाणात घसरलं। 2014 साली 4.25 लाख, 2019 साली 5.25 लाखांनी जिंकणाऱ्या मोदींना यावेळी फक्त 1.5 लाख मतांनी विजय मिळाला। नागपूरच नाही तर देशात विकासाच्या महामार्गाचं जाळं विणणाऱ्या नितीन गडकरींना सुद्धा फक्त 1,37,000 मतांनी विजय मिळालाय। या सगळ्यातून मोठी महत्वाची शिकवण लोकसभेत सर्वात जास्त जागा जिंकणाऱ्या सर्वात मोठा पक्ष भाजपला मिळाली असेल। मतदारांना गृहीत धरू नका, विरोधकांना हलक्यात घेऊ नका, जुन्या मित्रांचा मान सन्मान राखा। नवे मित्र जोडता आले नाही तर तरी चालेल, पण जुन्या मित्रांना विनाकारण गमावू नका। आपली विकास कामं जनतेपर्यंत पोहोचतायत का याकडे लक्ष द्या। आपली इमारत ज्या पायावर, ज्या कोअरवर मजबूत उभी आहे, त्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांच्या बलिदानाचा विसर पडू देऊ नका। नवी टीम बनवण्याच्या नादात पक्षातील जुन्या सहकार्यांना खड्यासारखं दूर सारण्याआधी 10 वेळा विचार करा। एकाच चेहऱ्यावर अवलंबून राहण्याचा अतिरेक टाळा, गाफील राहू नका। खरं तर याच बाबी इतर सर्वच पक्षांना आणि नेत्यांनाही लागू होतील। सर्वच पक्षातील राजकारण्यांकडून सामान्य मतदारांच्या फार काही अपेक्षा नसतात। फक्त उतू नका, मातू नका, देशसेवेचा, सर्वांच्या विकासाचा घेतलेला वसा टाकू नका, हीच माफक अपेक्षा असेल। 0 आवरमध्ये आज इथेच थांबूया। उद्या संध्याकाळी 7:56 पुन्हा भेटूया। पाहत रहा ABP माझा।